हेलो नहीं मेरा हाथ चलता उल्टा शैडो आ रही लाइट से। हेलो ये थोड़ा सा खुजा खुजा के करता ना खुजा खुजा के फनी होना चाहिए। हाँ करू सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवारीच्या आता एक एक उमेदवारांची नावं येऊ लागले। सर्वप्रथम एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचं नाव आलं। आता उबाटा गटातून चंद्रकांत खैरे उभे राहणार आहेत हे आता जाहीर झालेलं आहे। हे दोघेही का आज पहिल्यांदा लढत नाहीत, मागच्या वेळेस सुद्धा सोबत लढले आणि इम्तियाज जलील विजयी झाले। आता नेमकं इम्तियाज जलील यांना पुन्हा जुनाच पैलवान त्यांच्या सामन्यासाठी समोर आलेला आहे। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत इम्तियाज जलील आहे। सर सर्वप्रथम प्रतिक्रिया काय, तुमचे जुने प्रतिस्पर्धी तुमचे परम मित्र पुन्हा तुमच्याशी लढत देणार आहे? माझी प्रतिक्रियाच्या ऐवजी मी खैरे साहेबांची प्रतिक्रिया माझ्या बाबतीत काय असेल, कधी किरकोळ आदमी है, छोटा सा आदमी है, अभी उसको कोई नहीं वोट करने वाला। ते असंच बोलले आम्ही सकाळी। मी बोलतो ना, मला माहीत आहे की खैरे साहेब काय बोलणार आहे। तरी सुद्धा माझे चांगले मित्र आहे, मी त्यांना खूप खूप अभिनंदन देतो। कारण अनेक वर्षापासून म्हणजे 5 वर्षापासून त्यांच्या हेच वाट बघत होते की पुन्हा इलेक्शन कधी येणार आहे आणि पुन्हा मला संधी कधी मिळणार आहे। आता पार्टीने त्यांचं नाव घोषित केलेलं आहे, मी त्यांना खूप खूप अभिनंदन देतो। पण ये एक तरफा प्यार चल रहा तुम्हारा, तुम बोलते हमेशा ते माझे चांगले मित्र, पण ते तुम्हाला मित्र म्हणायला तयार नाहीत। नाही काय आहे की ते मीडिया दिसली तर ते माझे शत्रू होतात आणि एकट्यामध्ये भेटले तर ते खूप चांगलं, म्हणजे बहुत फ्रेंडली उससे वो मिलते हैं मुझे, मतलब फ्लाइट में भी रहा या कहीं बाहर मिल गए तो बहुत अच्छे से मिलते। मीडिया जैसी जाते तर मी त्यांचा शत्रू होतो। तर का असं करतात ते? म्हणजे त्यांचं नेचर त्यांचं ॲटिट्यूडच आहे। मी जसं म्हटलं ना की मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना हेच नाही झालं होतं की मी आता खासदार नाही आहे। अनेक वेळा असं झालं की सरकारी मीटिंग्समध्ये इनिशियली तर ते येऊन माझ्या कुर्सीवर बसायचं आणि मी कधीही त्याचं नाही का इश्यू केलेलं नाही आहे। एकदा जेव्हा निवडणूक झाली होती आणि फ्लाईटमध्ये ते आले होते आणि फ्लाईटमध्ये एक सीटला मी होतो कॉर्नरला आणि दुसऱ्या सीटला ते येऊन बसले आणि आम्ही एकमेकांना जेव्हा बघितलं, त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी असं झटका देऊन असं केलं, तर मला असं हे वाटलं की इतकं मोठं माणूस असं प्रकारचे ते वागत होते। पण तरीसुद्धा मी स्पष्टपणे सांगतो, मी खैरे साहेबांचा पहिलेही आदर केलेला आहे। मागच्या 5 वर्षामध्ये कधीही मी त्यांच्या विरोधात बोललेलं नाही, कधीही त्यांच्या जे ते करायचं माझ्या बाबतीत तर ती मी कधी त्याचा इश्यू केलेला नाही। ते अगदी डोळ्यात अश्रू आणून आता इंटरव्ह्यूज दिले आम्हाला त्यांनी, ही माझी शेवटची निवडणूक आहे, मला जिंकायचंच आहे, मी याच्यानंतर निवडणूक लढवणार नाही। काय आहे ठीक आहे, ते नॅचरल आहे की आता त्यांची एज पण झालेली आहे, तर ते स्वाभाविक आहे की ते तसं म्हणणार आहे। पण लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे। म्हणजे कोणी कॅन्डिडेट उभे राहून हे सांगू शकत नाही की माझी लास्ट हे आहे तर मला मतदान करा तुम्ही चांगलं काय राज्य आपल्या जिल्ह्यासाठी करणार आहे हे लोकांना पटवून द्या, समजावून सांगा। तुम्ही त्यांच्या एज बद्दल बोलता, आता त्यांच्या जोश नाही राहिलेला खैरे साहेबांमध्ये? नाही, स्वाभाविक आहे। तुम्ही चंद्रकांत खैरे साहेब मागच्या 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी ज्यांचं जे ॲटिट्यूड होतं, आज ते ॲटिट्यूड त्यांना बघायला जे जोश ही कम झालेला आहे आणि दुसरा खूप चिडचिडे ते झालेले आहे। मी ते रामा इंटरनॅशनलमध्ये ज्या प्रकारे ते त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना जे प्रकारे, म्हणजे एक पॉलिटिकल पर्सन विथ मॅच्युरिटी ते कधीही करणार नाही। जेव्हा काय कारण आहे तुम्हाला चांगलं माहित असेल चिडचिड होण्याचं काय कारण? नाही, चिडचिड होण्याचं कारण हेच होतं तर त्यावेळी नाही का त्यांच्या पार्टीमध्ये बंड होणार होते, हे बातम्या पसरू लागले होते। मग माणसांनी आपली तयारी ठेवलेली आहे, 5 वर्षाच्या नंतर मला पुन्हा संधी मिळणार आहे आणि ऐन वेळी कोणीतरी उभे राहतो आणि म्हणतो की नाही मला तिकीट पाहिजे करके, तर स्वाभाविक आहे अंबादासमुळे त्यांचं टेन्शन वाढलं होतं उमेदवारीला। स्वाभाविक आहे ना, स्वाभाविक आहे की त्यांच्या टेन्शन वाढलेलं होतं म्हणून ते जास्त चिडचिड करत होते। अंबादास दानवे त्यांना मोकळीक देतील, सगळ्या गोष्टीची साथ देतील असं वाटतं तुम्हाला?
ज्या पद्धतीने त्यांचे संबंध आहेत पक्षात? मला माहीत नाही आहे की राजनीतीमध्ये काहीही शक्य होतील, पण अंबादास दानवे च्या समोर खूप चांगला एक फ्युचर आहे मला असं वाटतं. चांगल्या रीतीने त्यांनी काम केलेले आहे विरोधी पक्षामध्ये राहून, आणि एक प्रामाणिकपणे ते कुठे गेले नाही, ते उद्धव साहेब सोबत राहिले. तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह शेवटपर्यंत राहतील. आता ते मला माहित नाही. आता राजनीतीमध्ये काय आहे शेवटपर्यंत, काय चर्चा सुरू झाली. आता काय आहे की रात्री एका नेता निका एका पार्टीमध्ये होतो आम्ही, जेव्हा सकाळी उठतो तर आम्हाला बातमी येतं की गेला. तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण आता निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस खान का बान हा प्रचार झाला, चंद्रकांत खैरे काही निवडून आले नाही. तुम्हाला वाटतं यंदाही खान का बानच असंच होईल? मला स्वतः असं वाटतं की खैरे साहेब खूप प्रयत्न करणार आहे की तेच त्यांचे जे जुने जे मुद्दे आहे ना, ज्याच्यामुळे ते 20 वर्ष या जिल्ह्यामध्ये राज केलेले आहे, ते जिल्ह्याचे किंग होते. आणि मुद्दे काय होते 20 वर्षामध्ये? खान पाहिजे का बान पाहिजे, औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे, हिंदू काही पाहिजे का मुसलमान पाहिजे का, हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे, हेच मुद्दे व्हायचे. आता तेच होईल. मला असं वाटतं की खैरे साहेबांना दाखवण्यासाठी काही नसणार तर पुन्हा तेच मुद्द्यावर मला पुन्हा मुसलमान करण्यात येईल, मला पुन्हा रजाकारांशी जोडण्यात येईल, मला पुन्हा औरंगजेबशी जोडण्यात येईल. मी स्पष्टपणे सांगतो खैरे साहेब, तुम्ही हे बोलताना माझा उत्तर तुम्ही ऐकून घ्या. माझा औरंगजेबशी काही संबंध नाही. रजाकार होते, गेले, मेले, संपले, माझा काही त्यांच्याशी संबंधित नाही. निजामाशी माझे काय देणं घेणं आहे? तर हे कुणाचं नाही, हे अस्सल महाराष्ट्रीयन आहे. मी अस्सल महाराष्ट्रीयन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे मी. संविधानाला मानणारा आहे. तर कृपा करून माझा संबंध हे सगळं यांच्याशी जोडू नका करू. पण आता सगळे बाळासाहेबांचे विचार मानायला लागलेले आहेत. शिंदे गट असेल, तुम्ही पण बाळासाहेबांचे विचार मानायला लागा, तुम्हाला विरोध होणार नाही. नाही, काय आहे की त्यांचं जे अजेंडा असेल, स्वाभाविक आहे की आपण तयारी जेव्हा करतो. मी बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलतोय. नाही, बाळासाहेब बघा, बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगतो की इतका मोठा नेता देशामध्ये कुठेही जन्मात आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे एकमेव या देशाचा नेता असा होतं की मुंबई बंद किंवा महाराष्ट्र बंद, तर दुसऱ्या क्षणी महाराष्ट्र बंद करण्याची ताकद या देशामध्ये कोणत्या नेत्यामध्ये होती. खैरे आता पुन्हा चिडचिड करतील. तुम्ही बाळासाहेबांची स्तुती केली की खैरे जे खरं आहे ना, ते खरं आहे. जे खरं आहे तुम्ही दाखवा ना मला, कोणत्या नेत्यामध्ये आज देशामध्ये कोणाची हिंमत आहे की कोणाची ताकद आहे. ते बाळासाहेब ठाकरेमध्ये होती. पण याच्याही दुर्दैव हे मानायला पाहिजे की आज बाळासाहेब जिवंत असले असते तर हे सगळे जे फुटलेले होते त्यांची हिंमत झाली असती का? नाही झाली असती. बरं, आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की मनोज जरांगे पाटील आता आपले उमेदवार देणार असं जाहीर केलेलं, समाजावर त्यांनी सोडलंय, तुम्ही एक नाव घेऊन या, त्या नावाला आपण पाठिंबा देऊ. तुम्ही याच्याकडे कसं बघता? आणि जरांगे पाटील जर समजा अपक्ष उमेदवार समाजातील देत असतील तर MIM त्यांना पाठिंबा देणार का? काय हे की जर तर राजनीतीमध्ये चालत नाही. जरांगे पाटीलांनी आपला हे स्टँड क्लिअर केलं की आम्ही हे सीट्स उभे करणार आहे. मी जरांगे पाटीलचा एक फॅन झालेला आहे आणि या कारणाने त्याचा फॅन झालेला आहे की एका छोटासा गाव माझ्या शहरातून म्हणजे 40-50 किलोमीटर ही नाही आहे, मलाही माहीत नाही होतं या गावाचं नाव काय आहे. कारण आज देशामध्ये सगळं लोक त्यांना माहीत पडलेलं आहे की अंतरवाली एक गाव आहे आणि त्या गावातून एका सामान्य माणूस जे आहे तिथे उभे राहतो आणि त्याच्या एक आवाजाने त्याचा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतो. आज मी चॅलेंज करून सांगतो की आज देशामध्ये कोणत्याही पक्षाचा प्रधानमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, कोणाच्या मध्ये इतकी हिंमत नाही आहे, इतकी ताकद नाही आहे, इतकी फॉलोईंग नाही आहे जितकी जरांगे पाटील. आणि मी त्यांचा आदर करतो. मी त्यांच्या बाबतीत एकमेव असं खासदार असेल की जे लोकसभा नाही भेटायला तर गेलोच होतो मी. आणि लोकसभामध्ये मी उभे राहून हे सांगितलं सगळ्यांना की जेव्हा लोकांचा विश्वास जे प्रस्थापित राजनैतिक दल आणि नेत्यांवर संपतो तर जमिनीतून एक नेता तयार होतो, ते म्हणजे जरांगे पाटील. आता त्यांनी इलेक्शन लढायचं असेल तर नक्की, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर नक्की आम्ही त्यांना समर्थन करू. पण ते नेहमी सोशल इंजिनिअरिंगची बात करतायत. मुस्लिम, मराठा, दलित, धनगर आणि 18 पगड जातींना मला एकत्रित करायचं आहे. मग ही चांगली गोष्ट आहे. सोशल इंजिनिअरिंग करून प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात नवीन जर पर्याय येत असेल जमिनीतला, तुम्ही जसं म्हटलं,
त्याला सुद्धा पाठिंबा असेल. पण पहिले सगळ्यात प्रथम जरांगे पाटील हे कशासाठी हे त्यांनी हे मुवमेंट तयार केलेलं आहे की माझ्या समाजाला न्याय पाहिजे, माझ्या समाजाला रिझर्वेशन पाहिजे करके उसमें ते त्यांना मिळायचं असेल तर तुम्हाला हे तर जरांगे पाटीलांना माहीत आहे की अनेक मराठा समाजांचे नेते जे लोकसभामध्ये पण आहे आणि विधानसभेमध्ये आहे, निर्णय घ्यायचं असेल तर जेव्हा आपल्याला महिलांना 2019 मध्ये रिझर्वेशन द्यायचं नाही, आता 2024 मध्ये द्यायचं नाही, 29 मध्ये देणार का नाही देणार किंवा 34 मध्ये देणार, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी 5 दिवसाचा विशेष अधिवेशन बोलवतो, कारण त्यांना महिलांना जवळ करायचं आहे, त्यांचं मत पाहिजे. आणि जे मराठा समाज मागच्या इतक्या वर्षापासून लढत आहे, भांडत आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय हे केलेलं नाही आहे. मग सर्वप्रथम जरांगे पाटीलांनी स्वतः हे निर्णय घ्या की मी स्वतः आता लोकसभेमध्ये जाणार आहे, माझ्या मत मांडण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. एक स्पष्ट करतो, ते राजकारणात जाणार नाही, ते ठाम भूमिकेवर आहेत, पण ते समाजातून लोक उभे करतील. नाही, मला असं वाटतं की बघा आज त्यांच्या मागे आणि त्यांची जे भावना आहे, मला नाही माहीत आहे की दुसरा कोणता नेता इतका प्रभावीपणे आणि सरकार घाबरतं कोणाला ज्याच्या मागे लाखोंच्या संख्येने लोक असतात. मला नाही माहीत आहे की कोणी दुसरा त्यांच्या वतीने गेला तर ते इतकं प्रभावीपणे मानेल आणि सरकार त्यांना इतकं सिरियसली घेईल. जरांगे पाटील साहेब या लोकसभामध्ये आल्यानंतर तुम्ही जे कामगिरी करू शकता, हे सगळे जे बसलेले आहे ना वेगवेगळ्या राजनैतिक पक्षामध्ये आणि ते सगळे लोक आता जे गँगअप झालेले आहे तुम्हाला कशा इथेच अंतरवालीमध्ये कशा कॉर्नर करण्यासाठी, ते त्यांना पाडण्यासाठी तुम्हाला लोकसभेमध्ये येण्याची खूप. बाळासाहेबांनी त्यांची भेट घेतलेली, बाळासाहेबांची त्यांची बरीच 2 तास चर्चा झाली आणि 30 तारखेनंतर कदाचित ते दोघं एकत्रित येऊ शकतात, कारण बाळासाहेबांनी आधीच त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणून जरांगे सुद्धा त्यांना आश्वासन दिलं की माझ्या समाजाचे 30 तारखेपर्यंत वेळ दिला, त्याच्यानंतर बघू. हे दोघं एकत्रित आले तर फायदा होईल, नक्की फायदा होईल. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांनीही खूप उशीर केलेला आहे. म्हणजे अनवॉन्टेड ते शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्या मागे, आम्हाला पहिल्या दिवसापासून हे माहीत होतं की हे तिन्ही पक्ष बाळासाहेबांना जवळ करणार नाही. त्याचं कारण एकच आहे की हे जे प्रस्थापित नेते आहे, जे घराणेशाहीतले नेते आहे, त्यांना कोणीही असा नेता नाही पाहिजे ज्याच्या मागे इतकंच मोठा समाज आहे. त्यांच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना, पण नेता नको की माझ्या शेजारी बसणारा असा सामान्य जमिनीतून आलेला नेता नको पाहिजे मला. तर हे सगळ्यांचे हे कॅल्क्युलेशन होतो. आता बाळासाहेबांनी खूप उशीर केलेला आहे याच्या बाबतीत, पण आता पण वेळ गेलेली नाही आहे. एक नवीन समीकरण त्यांनी तयार केले आणि आमच्या बाबतीतही आम्ही बोलतो. मला तो प्रश्न होता, जर समजा दलित मराठा एकत्रित येण्याची 100% चान्सेस आहेत, त्याच्यात मुस्लिम जाऊ शकतात जर राज्याच्या जनतेच्या हितासाठी जर समजा चांगला निर्णय सोशल इंजिनिअरिंग होत असेल तर त्यांचं जसं स्वप्न आहे की मराठा, दलित, मुस्लिम आणि इतर धनगर यामध्ये मग तुम्ही पॉझिटिव्ह असू शकता येणाऱ्या भविष्यात? नाही, आम्ही तर सुरुवातीपासून खूप पॉझिटिव्ह आहे या गोष्टीबाबत. कारण इम्तियाज जलील जे लोकसभामध्ये गेलेला आहे ते माझा दलित समाज माझ्यासोबत नसला असता तर मी गेलंच नसतं, ते शक्यच नाही होतं. म्हणून मी आज एक परफेक्ट एक्झाम्पल आहे की म्हणजे हे दुर्लक्षित समाज जेव्हा एकत्र येतो तर त्याची ताकद कशी असू शकतं हे इम्तियाज जलील एक उदाहरण आहे. येणारी ताकद जर उगवत असेल तर तुमची ताकद त्यांच्यासोबत 100%. ते 100% म्हणतील, मी 200% म्हणणार आहे. बरं, जाता जाता फक्त आता एक शायरीमधून काही खैरे साहेबांना एखादा संदेश देताय तुम्ही? एक चांगला संदेश, तुमचे मित्र आहेत, परम मित्र, तुमचं प्रेम है. नहीं शायरी नहीं है, लेकिन सिर्फ खैरे साहब को ये बोलूंगा कि अब नेक्स्ट टाइम जब मेरे सामने आए खैरे साहब, अब स्वाभाविक है कैंपेनिंग के टाइम के ऊपर, तो मुझे देखकर ऐसा एक नाराज जैसा गर्लफ्रेंड होती नहीं है कि किसी बात से नाराज हो जाती है, ऐसा यूं मुंह फेर लेती है करके, तो ऐसा ना करते हुए थोड़ा सा मुस्कुरा दीजिएगा खैरे साहब मुझे देखकर नेक्स्ट टाइम जब आए. तो बहुत मुस्कुरा रहे, लेकिन खैरे साहब इतना हंस नहीं रहे. इलेक्शन जवळ आहे, सगळ्या लोकांच्या झोपी उडून जातात, पण तुम्ही हसतच तुम्ही. त्याचं कारण एक आहे सिद्धार्थ की 5 वर्ष जे माणूस लोकांमध्ये राहतो, फिरतो, काम करतो, त्याला काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आणि मी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मला असं वाटतं की देशामध्ये एकमेव असा नेता असणार आहे की जे लोकांना सांगणार आहे की तुम्ही माझ्या कामाच्या बाबतीत संतुष्ट नाही
तर कोणत्याही असं नेत्यांना मतदान करू नका, मलाही मतदान करू नका. माझ्यापेक्षा चांगलं नेतं तुम्हाला दिसलं की जे लोकसभामध्ये तुमची आवाज उचलणार आहे, तुमचे मुद्दे घेणार आहे, तुमच्यासाठी फाईट करणार आहे, त्याला मतदान करा. फक्त जाती धर्माच्या नावावर मतदान करू नये. संभाजीनगर शांत राहील निवडणुकीत 100%. दोन्ही बाजूने. नाही, मी तर गॅरंटी देतो साहेब की मी लोकांना शब्द दिलेला आहे. लोक खूप प्रयत्न करतं कशा इथे वातावरण खराब होतील करके. आता आपण काही दिवसापूर्वी चिकलठाणामध्ये काही प्रकार घडलं होतं. मी पोलिसांना, CPना, DCPना माझा मेसेज करून सांगितलं होतं, फोन करून त्यांना सांगितलं होतं, कोणीही असू द्या, आपण स्ट्रिक्ट रोल घ्या त्याच्या बाबतीत आणि सक्त कारवाई करा त्याच्या बाबतीत. तर हे काय, हे निवडणूक येतील जातील, कोणी जिंकणार कोणी पराभव होणार, पण हे जिल्हा आपला आहे, हे शहर आपला आहे, त्याला शांत कसं ठेवायचं आहे, त्याचं सगळं डेव्हलपमेंट जे आहे ना, तर हे याचा पीसफुल ॲटमॉस्फिअर राहिलं तर डेव्हलपमेंट होणार, नाही तर डेव्हलपमेंट नाही होणार. निश्चितपणे या ठिकाणी अगदी मनमोकळेपणाने खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम खैरेंची उमेदवारीचं स्वागत केलं. त्यांच्यावर प्रेम असल्याचं त्यांनी कबूल या ठिकाणी केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की खैरे साहेब कधी आले तर गर्लफ्रेंड नाराज झाल्यासारखं तोंड झटकून जाऊ नका. एक वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी मेसेज आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, मनोज जरांगे पाटील यांचे 30 तारखेनंतर जर उमेदवार जाहीर झाले समाजाचे, तर इम्तियाज जलील त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील. हे एक चांगली गोष्ट या ठिकाणी दिसते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.